तर तुमचा पाडव्याचा मेनू फिक्स झाला की नाही? पुरणपोळी करायची आहे का श्रीखंड पुरी करायची आहे? बरं, पुरणपोळ्याचा घाट घालावा तर गुढी उभारायची आहे, नट्टापट्टा करायचा आहे, फोटो बिटो पण काढायचे, ह्याला वेळच नाही मिळणार. त्याच्यापेक्षा पुरीबरोबर झटपट अशी बिना चिराचिरीची ढाबा स्टाईल दही छोलेची भाजी करूया. तर व्हिडिओ बघितला की नाही की पटकन जाऊन तेवढे छोले भिजत घाला. पहिल्यांदा दह्याचा एक आपण मसाला करून घेऊया. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दही, काजू, मिरची, आलं, लसूण, आपला घाटी मसाला, काश्मीरी पावडर, चमचाभर तीळ, धना पावडर वगैरे वगैरे हे सगळं थोडंसं पाणी घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. छोले 3-4 शिट्ट्या मारून कुकरला बघा शिजवून घ्यायची. फोडणीत मग जिरं, 1 तमालपत्र, दह्याचा मसाला घालून चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं खाली लागू नये म्हणून. मग झाकण ठेवून मसाला शिजवून घ्यायचा. मग शिजवून घेतले त्याच्यात छोले घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं. एका टोमॅटोच्या अशा मोठ्या मोठ्या बघा फोडी करून घालायच्या. नवऱ्याला जरा लाडीगुडी लावून की नाही कामाला लावायचं. कांदा चिरून त्याची चकत्यान चकती वेगळी झाली पाहिजे तोवर आपण गरमागरम पुऱ्या करून घ्यायच्या. तर इथे मी ऑडी निरपचा पेपर बुट्टीत घातलाय, त्याच्या सगळ्या पुऱ्या काढल्या जेवढेपर्यंत चांगल्या मौसूत राहतील म्हणून. मग भाजीत वरून कांद्याच्या चकत्या, आल्याचे काप घालायचे. 5 मिनिटं भाजी बघा शिजवून घ्यायची. मग झाला की नाही उद्याचा फिक्स मेनू तुमचा? मला नक्की सांगा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा.